श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष 2024ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो. या योगात खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धन धान्याची, संपत्तीची कधीही कमतरता पडणार नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पौष पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 संपेल. आणि उदय तिथीनुसार 25 तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल. माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल. ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या दिवशी 2 योग एकत्र आहेत. एकतर पौष पौर्णिमा आहे, त्याला शाकांबरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात, आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरुपुष्यामृत योग. पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर भरभरून अशी कृपा राहते. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे. आणि पूजा करताना आपल्याला न चुकता कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची भरभरून असे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि त्याचबरोबर आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि श्रीहरी विष्णूंना आपल्याला पिवळी फळं अर्पण करायची आहेत, कारण त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय. त्याचबरोबर आपल्याला पंचामृत, तुळशीची पत्र, गूळ, हरभरा डाळ ह्या वस्तूसुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता. त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन, संपत्ती, सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही. एवढा महत्त्व आहे ह्या दिवसाचं. आणि ह्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आंब्यांच्याच पानाचा आपल्याला उपाय काय करायचा आहे त्याबद्दल पहिला मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. धार्मिक मान्यतानुसार आंबा हे हनुमानाचं आवडतं फळ आहे. कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली की तिथे हनुमानाचं विशेष कृपा राहते असे मानले जाते. त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा कधीही प्रभाव पडत नाही. वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये कधीही अडथळा आणू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये ते लग्न असो, गृहप्रवेश असो किंवा कोणतंही उद्घाटन असो किंवा कोणतीही पूजा असू दे, प्रत्येक पूजेमध्ये जे आंब्याचं पान हे आवर्जून वापरलं जातं. तर चला जाणून घेऊया त्या आंब्यांच्या पानांचा आपल्याला कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीच्या दिवशी आपल्याला सकाळी जे आहेत 5, 7 किंवा 11 अशा संख्येमध्ये आपल्याला आंब्याची पानं घेऊन यायची आहेत. पण जी पानं आपल्या घरी आपण घेऊन येणार आहेत ती अखंड असली पाहिजे. कुठेही फाटलेली किंवा किडलेली किंवा तुटलेली नसावी. अखंड छान अशी आपल्याला 11 आंब्यांची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यांना पुसून घ्यायचं आहे.
त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका लावून घ्यायचा आहे। हळदीचा टिपका लावल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतच असते, पण त्याचबरोबर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि श्रीहरी विष्णूंना हळद देखील अतिशय प्रिय आहे। आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी जर आपण श्रीहरी विष्णूंना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या किंवा त्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्याही राहत नाही। आता आपण ज्या 11 पानांना हळदीचे टिपके लावून गेले त्यापासून आपल्याला एक तोरण तयार करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं आपल्याला हे लावायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हे आंब्याचं तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही, कारण कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ही आपल्या नेहमी मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असते। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण आंब्याचे तोरण आपल्या प्रवेशद्वारावर लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही। ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आंब्यांच्या पानांना महादेवांचं वरदान आहे की ज्या पण घरामध्ये आंब्यांचं पान वापरलं जाईल त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास राहील। म्हणूनच जे आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जे आहे आंब्याचं तोरण नक्की लावा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल, प्रत्येकाचं कल्याण होईल हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।